जीवाचं रान करून फुलवलं उजाड माळरान. बिलाड्या बाबांची हिरवी क्रांती. त्याच्या प्रयत्नांतून फुलवलं 60 एकर जंगल. रवींद्र वळवी मुलगी प्रतिनिधी. पुण्यातील जंगल मोठ्या प्रमाणावर नष्ट होत असताना असली तालुका धडगाव येथील 70 वर्षीय बिलाड्या जुगला वळवी यांनी गेली 24 वर्षे अहोरात्र कष्ट करून 60 एकर ओसाड माळरानाचे रूपांतर नंदनवनात केले आहे. स्वखर्चाने 25,000हून अधिक झाडे लावून आणि ती जगवून त्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याचा एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. एकेकाळी उजाड आणि बोडका असलेला असली परिसर आज हिरवागार झाला आहे. बिलाड्या बाबांनी गेल्या 24 वर्षांत 2,000 आंबे, 4,000 सागवान, 5,000 बांबू आणि 14,000 इतर औषधी गुणधर्माची झाडे लावली आहेत. यात त्यांनी गावठी आंबा, कडुनिंब, करंज, चारोळी, महू, आवळा यांसारख्या झाडांना प्राधान्य दिले आहे. पाण्याची सोय नसतानाही त्यांनी स्वतः चारी खोदून आणि डोक्यावरून पाणी वाहून रोपांना जगवले. जंगलातच झोपडी बांधून त्यांनी लावलेल्या रोपांचे हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षण केले. बिलाड्या बाबांना त्यांचा मुलगा विजय वळवी यांची मोलाची साथ लाभली आहे. विजय वळवी, जे मुंबईत अन्न व औषध प्रशासनात वैज्ञानिक अधिकारी आहेत, ते दरवर्षी हजारोंच्या संख्येने विविध जातींची रोपे आणून देतात. त्यांनी यंदाही 10 किलो बांबूच्या बियांची लागवड केली आहे. बिलाड्या बाबांनी ज्या वन विभागाच्या जागेवर हे कार्य केले आहे त्या जागेच्या मालकी हक्कावरून काही अडचणी येत आहेत. बाबांच्या कुटुंबियांनी वन विभागाकडे मानवी दृष्टिकोनातून विचार करण्याची आणि बाबांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याची मागणी केली आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी असे प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या बाबांना सरकार आणि सामाजिक संस्थांकडून मदतीची अपेक्षा आहे. विजय वळवी यांनी गावातील लोकांनाही या पर्यावरण संवर्धनाच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की वडिलांनी हा डोंगर हिरवा करण्यासाठी जीवाचे रान केले आहे. आता या कार्याला बळ देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. बिलाड्या बाबांचे हे कार्य केवळ वृक्षारोपण नाही, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी एक प्रेरणादायी संदेश आहे. त्यांचे कष्ट आणि निसर्गावरील प्रेम हे आजच्या काळात एक दुर्मिळ उदाहरण आहे. मां नाव आहे बिलाड्या जुगला वळवी नाव होय ना आइए सारो सपड़ा अंबावाड़ी रहो है अंबावाड़ा बनी ही बाद 30,000 साड़े लगी है मी आना गाँव है ओसली गाँव बड़ी या में है समझे 30 वर्ष दी काडिया में सरकार में हूँ
काय ते बी पण समजा विचार करून जाजवे मा हे कोई तमा कौन पड़ है यह तालुका में है समझे के एक नंबर काम को यो के की को यो हो ये मा हूँ जंगला मरत कोई ते जंगल बनी हूँ है समझे 4000 आंबा साड़े अख्खे मिलित बाम्बू नाख्खे मिलित है समझे 30,000 साड़े 30-35,000 साड़े तैयार को ये है तो आई गरीब माहूँ हुई ये कोई मा कौन पड़े तो विचार मांडो हाई आणि 30 वर्ष वनवास को ही मी या जगह में आना है आसवाल वाघ आवे है तो नहीं या जगह में है रोह आई है कोई ते जीवनो है माँ ते सरकार विचार करून जजवे आणि मोदी सरकार होय ते हे समजे के त्या बातमी पोतून जजवे तो सुद्धा मा विचार करून जजवे गरीब माहूँ का तरास को इतरे तो काय तरास को है तो हजा काज है कि माठा काज है तो भी विचार करून जजवे सरकार हे समजे हूँ मैं हूँ की भी तरास म्हणजे तरास हुई हो पण हे समजे के सड़ो काजे तरास को है सड़ो काजे तरास को है सड़ होई देव होई देव कोत मानो है हे कोई मी लक्ष्य दे दो सड़ो को माप सरकार की विचार को है तो सरकार मोलो आना हेनु झोपड़ी में जंगलों में रहो ते हे समझे महू सरकार पक्को को बांधित भी आपुंग जजुए ई मा कौन पड़े मी तरस कोई पण मा पोर्याने तरस होऊंग जजु ना स्वप्नील बिलाड़िया मा पोरी हुई तो भी झेलो में गई हो आई भी झेलो में गई हो ते हैं समझे के या जगह काजे ना या जगह पर है समझे के वहाँ पूरी विनायक बिलड़िया जुगला बड़वी है कोई तो आपा देव होइए ओ बाबागु देव होइए या जगह में है समझे के ये वस्ती हुई आपा झोपड़ी हुई है झोपड़ी बांधित रहो है बाबा गुरुदेव हो आन देव ओहलू हुई है यहाँ दर पर रहो आई बाकल पाचा पड़ी बाबा गुरुदेव हुई है या ओहलू है समझे वाटड़ी देवी हुई है दुनिया में नाम हुई है ये आधारे रहो आई झोपड़ी बांधी बाम्बू साड़े आंबा साड़े 2,000 हो सागो 4,000 बाम्बू ने मिली को इतना 30,000 साढ़े तैयार को ये जोगी मी है कोई ते मेहनत को यार फाइसे भी जे जागो खुल्लू होए ती भी फाइसे लगाड़ नारू आए लगाड़ नारू है कोई बरोबर मतलब ए तो किन भी सरकार आधार ना तुमने हाँ हो क्या खुल पड़ा है हाँ है कोई ते ये तो कोई सरकार की ते भी विचार कहूँ विचार करो पक्को को बांधी तापूंग जजुए या जगह में सरकार मुदत को जजुए एमा कोणी गोठू लोको साड़े तोड़ी ए समझे के खेती काढ़ी ही एन कोई हो क्या विचार को तहा आना जंगल तैयार कोई हो 30-35 से 1,000 साड़े लगी है ते समझे बड़े को हुई है 30 वर्ष से हुई है यह समझे राबित रही हूँ सरकार में किते भी पन विचार को ओन का कायदा में है बहाड़ू जजुए एनो मा कौन पड़ है एनो मा कौन पड़ है आन माहू को अड़सन हो जन जानवर ना रहे ती में बस्ती है माहू सरकार विचार को जजुए वन हक का कायदा वाही यह समझे के माहू जीवन आपुंग जजुए क्या जगह में है यह समझे 15-20 एकड़ जमीन आपुंग जजुए आना को बांधू हूँ अड़सन हो माँ सरकार विचार साड़े तोड़ी कोई थे लोग खेती काढ़ित रही है आना क्या कहें आना मी जंगल बनी हूँ माँ सरकार विचार को जजुए इमा कौन पड़े